क्षेत्रफळाचा नका घेऊ ताण, कारण मराठी लेक्चरवाली देईल सोपे ज्ञान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत सराव संच 45, जेथे आपण चौरस आणि आयताच्या क्षेत्रफळांची गुपिते उलगडणार आहोत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही सराव संच 45 सोडवण्यासाठी आपल्याला फक्त 2 सूत्रे महत्त्वाची आहेत. ती कोणती आहेत? तर आहेत चौरसाचे क्षेत्रफळ. काय असतं रे चौरसाचे क्षेत्रफळ? बाजू गुणिले बाजू. आणि दुसरं काय असतं रे? आयताचे क्षेत्रफळ, लांबी गुणिले रुंदी. चला तर मग प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. बघा आपल्याला प्रश्न काय विचारलाय की चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. बघा आता जे काही चौरसाचे क्षेत्रफळ, मी काय घेतलं? चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं रे चौरसाचे क्षेत्रफळ? तर ते असतं बाजू गुणिले बाजू. म्हणजेच इथं काय येणार आहे? असं मी लिहिलं काय येणार आहे? बाजूचा वर्ग. काय आहे रे? बाजूचा वर्ग. हे काय आहे रे आपलं सूत्र? चला तर ह्यामध्ये काय करूया? किंमत ठेवूया. तर बाजू किती आहे रे? तर बाजू आहे 12 सेमी. म्हणून इथं आला 12चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे रे? तर 144. काय येणार आहे? 144. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा इथं आहे सेमी, पण मी काय सांगितलं, जेव्हा आपण क्षेत्रफळ लिहितो तेव्हा काय करायचं असतं रे? तर त्यामध्ये चौरस सेंटीमीटर, चौरस हे एकक लिहावं लागतं. म्हणून इथं काय येणार आहे बघा? 144 चौसेमी. काय येणार आहे? चौरस सेमी. आपल्याला बाजू ही सेमीमध्ये दिली आहे, म्हणून इथं काय येणार आहे? चौरस सेमी. तर बघा हे जे काही चौकोनाचे क्षेत्रफळ असेल ते किती आहे रे? तर चौरसाचे क्षेत्रफळ 144 चौरस मीटर. काय असणार आहे? 144 चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न दुसरा बघा, एका आयताची लांबी 15 सेमी आणि रुंदी 5 सेमी असल्यास त्या आयताचे क्षेत्रफळ काढा. बघा सोपा प्रश्न आहे. आयताचे क्षेत्रफळ काय आहे रे सूत्र? आयताचे क्षेत्रफळ काय असतं? आयताचे क्षेत्रफळ तर असतं लांबी गुणिले रुंदी. काय असतं? लांबी गुणिले रुंदी. आणि मी हे असंही लिहू शकतो की काय? लांबी म्हणजेच काय? लेंथ गुणिले रुंदी म्हणजे काय? ब्रीथ म्हणजे बी. तर बघा आपल्याला लांबी किती दिली आहे? तर लांबी दिली आहे 15 सेमी आणि जी काही रुंदी दिली ती किती दिली आहे? 5 सेमी. चला 15ने काय करूया? ह्या 5ला गुणूया. काय येणार आहे? 15 5 75. काय येणार आहे? 15 5 75. इथे आहे सेमी आणि जे क्षेत्रफळाचे एकक आहे ते काय असतं रे? चौरस एकक. म्हणून काय येणार आहे? चौरस सेमी. काय येणार आहे? चौरस सेमी. लक्षात आलं का? म्हणून हे जे काही आयताचे क्षेत्रफळ काय येणार आहे बघा? आयताचे क्षेत्रफळ 75 चौरस सेंटीमीटर आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, एका आयताचे क्षेत्रफळ 102 चौरस सेंटीमीटर आहे. आयताची लांबी 17 सेंटीमीटर आहे. तर आयताची परिमिती किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? जे काही आयताचे क्षेत्रफळ आपल्याला दिले तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? बघा आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ. बघा आयताचं क्षेत्रफळ ह्याचे जे काही सूत्र आहे ते काय आहे रे? लांबी गुणिले रुंदी. काय आहे? लांबी गुणिले रुंदी. आता ही लांबी गुणिले रुंदी मी काय केलं? एल गुणिले बी म्हणजेच काय? लेंथ इंटू ब्रेथ. आता बघा जी काही आयताचे क्षेत्रफळ आहे हे किती आहे रे? तर ते आहे 102. काय आहे रे? 102. त्यानंतर आयताची लांबी किती आहे रे? 17. म्हणजे आपल्याला इथे रुंदी काढावी लागणार आहे, म्हणून इथं काय येणार आहे? रुंदी. इथं काय येणार आहे? रुंदी. आता बघा मी काय केलं रे? जर हे जे काही गुणाकारामध्ये असणारे 17 तिकडे आल्यानंतर काय होईल रे? भागाकारामध्ये. म्हणजेच बघा इथे राहिला फक्त रुंदी आणि इथे गुणाकारामध्ये असणारा जो काही 17 आहे तो कुठं आला रे? इकडे भागाकारामध्ये. म्हणजेच बघा 17ने जर मी भाग लावला तर काय येणार आहे बघा? 17 एक्के 17 आणि 17 सख 102. लक्षात आलं का? म्हणजेच जी काही रुंदी आहे ती किती आली रे? तर रुंदी आली 6 सेमी. किती आली रे? रुंदी आली 6
सेमी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आयताचे क्षेत्रफळ यावरून मी काय काढली रे? रुंदी. तर चला आता काय करूया? आयताची परिमिती काढूया. म्हणजेच इथे काय येणार आहे बघा? आयताची परिमिती. आयताची परिमिती काय असते रे? आयताची परिमिती तर ती असते 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी. चला आता आपल्याला लांबीही माहिती आहे, रुंदीही माहिती आहे. किंमत ठेवूया. 2 गुणिले लांबी किती आहे रे? तर लांबी आहे 17. म्हणजे 17 अधिक रुंदी किती आहे रे? 6. चला 17 अधिक 6 किती आले रे? 23. म्हणजेच 2 गुणिले 23. बघा जर 23नं मी 2ला गुणलं तर काय येणार आहे बघा? किंवा 2नं 23ला 6. 2 गुणिले 2 म्हणजे 4. 4. म्हणजेच त्या आयताची परिमिती किती आली रे? 46 सेमी. किती आली रे? 46 सेमी. लक्षात आलं का? तर त्या आयताची परिमिती किती आली? 46 सेंटीमीटर. त्यानंतर आता पुढील प्रश्न काय आहे बघा? एका चौरसाची बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ मूळ चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट होईल? आता बघा हे जे काही चौरसाची बाजू आता काय केली रे? तिप्पट केली. म्हणजे सरासोंच्या 44मध्ये जसं आपण उदाहरण सोडवलं तशाच पद्धतीचं हे उदाहरण आहे. तर बघा आता जे काही चौरसाचे क्षेत्रफळ आहे ते काय असतं रे नेहमी? तर आपण काय म्हणतो? चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ हा मूळ चौरस आहे बघा. मूळ चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं? तर ते असतं बाजू गुणिले बाजू. म्हणजेच काय असतं? बाजू गुणिले बाजू. म्हणजेच आपण काय लिहितो रे? बाजूचा वर्ग. काय लिहितो? बाजूचा वर्ग. लक्षात आलं का? आता बघा नवीन चौरस आहे. काय सांगितलं बघा? जो काही नवीन चौरसाचे क्षेत्रफळ. नवीन चौरसाचे क्षेत्रफळ. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं आहे? ही जी काही बाजू आहे ही काय केली रे? तिप्पट केली. काय केली रे? तिप्पट केली. म्हणजेच काय? 3 गुणिले बाजू. काय येणार आहे? 3 गुणिले बाजू. 3 का? कारण बाजू काय केली मी? तिप्पट केली. तर बघा आता जो काही नवीन चौरसाचे क्षेत्रफळ ते काय येणार आहे? बाजूचा वर्ग. हे काय असतं रे? मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. म्हणजेच इथे काय येणार आहे? 3 गुणिले बघा इथे काय येणार आहे? 3 गुणिले बाजू आता इथं आहे 3 पट म्हणून 3 गुणिले बाजूचा वर्ग. काय येणार आहे? 3 गुणिले बाजूचा वर्ग. आणि मी हे अशा पद्धतीनेही लिहू शकते. जर मी बाजू म्हणजेच काय रे? मी इथं काय घेतलं? बाजू यस मानलं. काय? बाजू यस. बाजू म्हणजेच काय आहे रे? साईड. बाजू म्हणजे काय आहे रे? साईड असं मी मानलं. तर इथं काय येणार आहे बघा? यसचा वर्ग. काय येणार आहे? यसचा वर्ग. तर इथं काय येईल बघा? तर 3 गुणिले यस वर्ग. 3 गुणिले यस वर्ग. लक्षात आलं का? आता बघा ह्यावरून सोडवलं. 3चा वर्ग काय आला रे? 9 आणि यस म्हणजे काय आपला? साईड. लक्षात आलं का? 3 यस हे काय असणार आहे? 3 यसचा वर्ग. लक्षात आलं का? 3चा वर्ग काय झाला रे? 9 आणि यस म्हणजे काय आहे रे? बाजू. लक्षात आलं का? तर इथे काय आलं रे? बघा यस वर्ग म्हणजेच काय आहे? मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. जे आपण काय म्हणले रे? बाजूचा वर्ग. म्हणून इथं काय आलं रे? 9 गुणिले मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. काय येणार आहे? मूळ चौरसाचे क्षेत्रफळ. तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं? मूळ चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे रे? बाजूचा वर्ग. तर नवीन क्षेत्रफळाचे जे काही नवीन चौरसाचे जे काही क्षेत्रफळ आहे ते किती होणार आहे? 9 पट. इथे किती होणार आहे? 9 पट होईल. लक्षात आलं का? बाजू तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ काय होणार आहे? 9 पट होईल. बघा इथे काय येणार आहे? चौरसाची बाजू तिप्पट केल्यावर त्याचे क्षेत्रफळ 9 पट होईल. लक्षात आलं का? 9 पटींनी होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा
ही जी काही परिमिती आहे ही नेहमी कशामध्ये असते रे, सेमीमध्ये असते. पण जेव्हा आपण क्षेत्रफळ काढतो तेव्हा ते कशामध्ये लिहायचं, चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं का? मग ते इथं बाजू सेंटीमीटरमध्ये असेल, मीटरमध्ये असेल किंवा किलोमीटरमध्ये असेल, हा शब्द लावायचाच, नाहीतर तुमचा अर्धा मार्क कापला जाईल आणि मराठी लेक्चरवालीच्या विद्यार्थ्यांना हे परवडणार नाही. तर मित्रांनो, सरासनच्या 45च्या या प्रश्नांचा सराव करा आणि गणितात मास्टर बना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. लक्षात ठेवा, गणित पाठांतर करायचं नसतं, ते मराठी लेक्चरवालीसोबत समजून घ्यायचं असतं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.